व्हावं ही आपण परमेश्वराने प्रार्थना करू। त्यामुळं सगळ्यांचं शब्द सुमनाने खैरे साहेबांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। आता नंदकुमार घोडेले कसे कोणाला नाराज करत नाही म्हणजे सगळ्यांचं नाव घेतात, त्यामुळे मी सगळ्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो आणि लगेच प्रास्ताविक कोण करणार तनवानी साहेब प्रास्ताविक करतील। सर्व सहकार्यांना आणि प्रेसवाले विनंती आहे की पाठीमागे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या या महाविकास आघाडीच्या आणि आदरणीय खैरे साहेबांच्या प्रचार कार्यालयासाठी उपस्थित असलेले ज्यांना सौ दाऊद आणि एक राऊत म्हणून ओळखलं जातं ते आदरणीय संजय राऊत साहेब, शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, आदरणीय बाबुरावजी कदम साहेब, मान्य ज्येष्ठ नेते किशोरजी पाटील, अनिलजी पटेल, प्रकाशजी बोगदिया, रंगनाथ अण्णा, सुभाषजी लोमटे, सुधाकर दादा, शेख युसूफ, लगाने साहेब, इब्राहिम पटेल साहेब आणि आदरणीय बाकीचे महाराज इथे उपस्थित आहेत, नामदेवरावजी पवार, उदय भाऊ, सर्व नाव अर्ध्या लोकांचे घेता येईल, मला काय 100% लोकांचे घेता येईल समोर बसलेल्यापैकी। उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, माता भगिनी आणि बांधवांना, खरं तर राऊत साहेबांना ऐकायला आपण सगळे आलेलो आहोत, त्यामुळं नंदू शेठ म्हणले आपल्या शैलीत आपली शैली अजून महिनाभर आपल्याला दाखवायची, कारण यांना थैलीत आपल्याला बंद करायचंय समोरच्यांना, कारण आपण 15-20 दिवसापासून प्रचार सुरू केला, समोरच्याला अजून उमेदवार सापडला। पहिली गोष्ट तर कोणत्या पक्षाला तिकीट मिळणार आहे हेच माहिती नाही, दुसरी गोष्ट मिळालं तर उमेदवार कोण आहे माहिती नाही, दारूवाल्याला द्यायचं बरोबर का नाही, दारूचे ज्याच्या ज्याच्या दुकान आहे उजूकराव आपले, त्याला काय चव आहे म्हणणार त्याला द्यायचं, की पुन्हा डॉक्टर आपले तयार आहे भाजपचे आपल्याला काही माहिती नाही, या डॉक्टर साहेब या, डॉक्टर कल्याण कल्याणजी काळे साहेबांचं जोरदार टाळ्या स्वागत करू। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जालन्याचे उमेदवार खैरे साहेबांबरोबर संसदेत डॉक्टर कल्याण काळे सुद्धा जाणार आहे यावेळेस, आणि ज्यांना जरा बसा बसा डॉक्टर बसा, आणि समोरच्यांना अजून उमेदवार भेटत नाही, हा लढणार का तो लढणार, जो पण लढणार तो पडणार एवढं लक्षात ठेवा। आणि म्हणून आता ज्याला ज्याला लढायची इच्छा आहे ते घरात आरामशीर बसलेले आहेत एसी मध्ये हवा खात, पण तो हा संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचारांचा सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे, आणि शिवसेनेसोबत आता अनिल पटेल साहेबांनी सांगितलं की तुम्हीच भारतीय जनता पार्टीला मोठं केलं, मला वाटतं शिवसेना आहे ज्याला मोठं करता येतं त्याला छोटं सुद्धा करायला शिवसेनेला चांगलं जमतं, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी लढत आपली होणार आहे संभाजीनगरची, मला असं वाटतं समोरच्याला उमेदवार भेटत नाहीये, आता तू 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 लढ तू लढ तू लढ असं चालू आहे, मी लढतो कोणी म्हणत नाही, तू लढ चालू आहे, आणि याला कारणही तसे आहेत। उद्धवजींच्या सरकारच्या नंतर या संभाजीनगरामध्ये या गद्दारांचं राज्य आलं, उद्धवजींचं सरकार असताना या शहरासाठी तब्बल 2100 कोटी रुपये निधी आपण आणलेला होता, या 2100 कोटी मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना उद्धवजींना स्वतः उद्घाटन करून स्वतः पाहणी करून दररोज देखरेख ठेवून पाण्याच्या लाईनचं काम सुरू होतं, या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट केलं, या शहरात सिवरेज प्लांट केलं, या शहरात सफारी पार्कची सुरुवात झाली, या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक होतंय, या शहरात जवळपास 40,000 LED लाईट्स लावले गेले, या शहरातले रस्ते दुपदरीचे 4 पदरी झाले, अनेक उद्यानं विकसित झाले,
आणि हे सगळं शिवसेनेनं केलेलं आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेचा महापौर असताना 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी होतं. इथं नंदकुमार घोडेले कलाताई ओझा महापौर राहिलेले आहेत. 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी येत असताना हे हरामखोर लोक आक्रोश मोर्चा करत होते, आक्रोश मोर्चा. आता 8 दिवसाला आणि 9 दिवसाला पाणी येतं. यांचा आक्रोश, यांच्या डोक्यात यांचे हांडे आपल्याला घालावे लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण की समांतर जलवाणी त्याच खैरे साहेबांच्या प्रयत्नानं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, खरं तर काँग्रेसला श्रेय घेता येत नाही बऱ्याच कामाचं, खरंच घेता येत नाही काँग्रेसला, खरंच घेता येत नाही. खूप केलंय काँग्रेसवाल्यांनी, पण बोलतच नाही लोक. म्हणजे सोलापूर धुळे रस्ते मला आठवतो, मी खैरे साहेबांबरोबर जात होतो. मणिशंकर अय्यर, ऑस्कर फर्नांडिस त्यावेळेस मंत्री होते, त्यांच्याकडे जात होतो. त्या सोलापूर आणि धुळे मंजूर झालाय. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक कधीच. नगर नाक्याचा रस्ता सुद्धा आपले ते संरक्षण मंत्री होते AK अँटनी, त्यांनी केलेला आहे, लक्षात ठेवा. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक. आम्ही काय बोलून घेतो शिवसेनावरचे, आम्हीच केलं, आम्ही म्हणून टाकतो. आमच्या संजय शिरसाट आमच्या त्यांनी टकलं केलं, फक्त 50 लोकांचं मी केलं म्हणतो. पण खैरे साहेबाबरोबर मी स्वतः अँटनीकडं, म्हणजे खैरे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी जात होतो. 4 वेळेस 10 वेळेस पुण्याला मिलिटरीच्या कॅप्टन कडे, दिल्लीला सुद्धा अँटनीकडे गेलो आणि त्यावेळेस हा रस्ता झाला आहे. सोलापूर धुळे सुद्धा हा रस्ता जो झालेला आहे, जे आपले ऑस्कर फर्नांडिस काँग्रेसचे नेते होते त्यांच्यामुळे झालेला, लक्षात ठेवा. आता हे लोक नितीन गडकरी येऊन भाजपाला, पण नितीन गडकरीनं या ठिकाणी अटलजीच्या वाढदिवसाच्या दिवशी 8,000 कोटी रुपयाची कोनशिला लावली होती. 80 कोटीचं सुद्धा काम हे भारतीय जनता पार्टी करू शकलं नाही. पैठणच्या रस्त्याचं 10 वेळेस भूमिपूजन केलं नितीन गडकरीनं येऊन, आणि तो आपल्याकडे येण्याची शक्यता आहे त्यांनी येऊन, पण पैठणचा रस्ता सुद्धा झालेला नाही. परंतु शिवसेनेनं 2100 कोटी रुपयाचा निधी आणला होता. यातले जवळपास 1,500 कोटी रुपयाचं काम उद्धवजींचं सरकार असताना झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता पाण्याची स्थिती 8-8 दिवसाला 9-9 दिवसाला पाणी येतं. याला जबाबदार कोण आहे? महापौर नाही, पालकमंत्री त्यांच्या पैठणच्या याच्यात मशगूल आहे. या शहराकडे, या संभाजीनगरकडे लक्ष द्यायला कोणी नाही. खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक याच्यात लक्ष देत होतो. रोज पाण्याचा प्रश्न 4 दिवसाचा 3 दिवस कसं होईल, 3चं 2 कसं होईल आम्ही बघत होतो. पण या लोकांनी मोर्चा काढला होता आणि सांगितलं होतं आमची सत्ता द्या, आम्ही 15 दिवसात पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपवतो. तुमची सत्ता येऊन 1.5-2 वर्ष झाले, पिण्याचा पाण्याचा प्रश्न दूर चाललेला आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा 1680 कोटीची योजना 2700 कोटीवर गेली. जर आमच्या काळात गेली असती तर बघा, यांच्या काळामध्ये 1000 कोटी जास्त लागतात. परंतु मला वाटतं तुमच्या काळात सुद्धा ही 2700 कोटीवर गेली. हा सुद्धा प्रश्न मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीने या शहराला विकासापासून दूर नेणारे लोक, उद्धवजींचं या शहरावर प्रेम आहे, कारण शिवसेना प्रमुखाचं प्रेम होतं आणि म्हणून या शहराला तब्बल 2100 कोटी रुपये मिळालेले होते, लक्षात ठेवा. ग्रामीण भागामध्ये सुद्धा बरेच लोक ग्रामीणचे आमदार येऊन बडबड करतील. मराठवाडा वॉटर ग्रीड गंगापूर वैजापूर साठी 1100 कोटी रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केले, लक्षात ठेवा. तिथं वैजापूर गंगापूरचे लोक आहेत. कन्नड साठी सुद्धा उदय सिंग राजपूत सातत्यानं लढा देत होते. या मतदारसंघात जवळपास सुद्धा 700-800 कोटी रुपयाचा निधी उद्धवजींच्या काळात आलेला, लक्षात ठेवा. म्हणून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करत असताना आता ते भुमरे सुद्धा म्हणतात ती योजना, उपसा जलसिंचन योजना मावस गावांची, हिचा सुद्धा मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये सगळ्यात आधी 276 कोटी मंजूर कोणी केले होते, तर ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केले, लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आगामी काळामध्ये. आणि दुसरा तो आपला पोपट जो यमानचा खासदार, आपण त्याला बोलतच नाही, आपण यांच्यावरच बोलतो. त्यांनी सुद्धा 5 वर्षात काही केलेलं नाही. गोष्टी मोठ्या करतो तो, इम्तियाज जलील सुद्धा गोष्टी मोठ्या करतो. प्रत्यक्षात त्याचे सुद्धा 20-22 मला वाटतं नगरसेवक असताना त्यांनी सुद्धा दिल्लीमध्ये नुसत्या भाषणाच्या वर या शहरासाठी काही केलेलं नाही. मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव शिवसेनेसोबत येतात. काल मला पत्रकारांनी विचारलं की 25 वर्षात शिवसेना कधी ईदगावर गेली, खैरे साहेब गेले. म्हटलं का हिंदू मुसलमान एकत्र येऊ नये का? हिंदूंनी मुसलमानाच्या ईदगावर जाऊ नये का? मुसलमानांनी दिवाळीला येऊ नये का? अरे शिवसेना एक 80% समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून ईदगाहला जाणं काही पाप नाहीये. हिंदू मुसलमान जर एक येत असेल, या शहरात बंधुभाव वाढत असेल, या शहरात एकोपा वाढत असेल, तो करण्याची आमची तयारी आहे. आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली फक्त संभाजीनगरात नव्हे तर हे महाराष्ट्रात होतंय, लक्षात ठेवा. आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना, मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, संजय राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ज्यावेळेस फिरत असताना, महाराष्ट्रात गावोगाव
खेडोपाडी प्रत्येक शहरात हे वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, भले आता बरेच जण म्हणले तर आपला विजय निश्चित आहे, परंतु आपली लढाई बूथवर आहे, आपली लढाई गावात आहे, आपली लढाई वाड्यात आहे, आपली लढाई तांड्यावर आहे. वाड्यातल्या प्रत्येक बूथवर, प्रत्येक वाड्यात आपली लढाई. लक्षात ठेवा, हा प्रचार होत राहील. हजारो लोक, लाखो लोक आपण एकत्र करू, पण खऱ्या अर्थाने मी तिन्ही पक्षाच्या, चारही पक्षाच्या सगळ्या लोकांना, सगळ्या कार्यकर्त्याला आवाहन करेल, आपण पहिल्यांदा निवडणूक एकत्र लढतोय. पहिल्यांदा निवडणूक एकत्र लढत असताना बूथ आपलं सगळ्यात आधी टार्गेट आहे, मतदार आपलं सगळ्यात आधी टार्गेट आहे. मतदार यावेळेस म्हणतोय मोदी हटाव म्हणतोय. लक्षात ठेवा, मोदी लागत नाही कोणाला सुद्धा. मोदी 400 पार म्हणत असेल, पण हा मोदी तडीपार आपल्याला करायचा आहे. ही भारतीय जनता पार्टी तडीपार करायची, आणि ज्यावेळेस ही भारतीय जनता पार्टी तडीपार होईल, हा मोदी तडीपार होईल, त्या संभाजीनगरचा एक भगवा ध्वज घेऊन खैरे साहेबांसारखा लोकप्रतिनिधी दिल्लीत जाण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. एवढं सांगतो. खैरे साहेबांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले सर्व तिन्ही, चारही, पाचही किती पक्ष आहेत? आता ते भाजप नाव घ्यायलाही राहणार नाही. सर्व कार्यकर्ते आपले उमेदवार चंद्रकांत खैरे सकाळी विमानातून उतरलो आणि तो जो गाडीवाला होता, घेऊन जाणार आहे टॅक्सीवाला आतला एअरपोर्टला, त्याला सहज विचारलं क्या चल रहा है संभाजीनगर. मी त्याला काय राजकारण नाही विचारलं, खैरे साहब की हवा चल रही है. आता खैरे साहब की हवा चल रही है. आता इतकी हवा चालू असल्यावर समोर उमेदवार कसा येणार तुमच्या? सामने कौन खड़ा है तो मालूम नहीं, कौन खड़ा रहेगा नहीं खड़ा रहेगा. इतनी जोरदार हवा चल रही है. 5 वर्षापूर्वी सुद्धा खैरे साहेब अशीच हवा होती. अपघात झाला आणि खैरे साहेब आपले परत इथे संभाजीनगरला राहिले, पण ते मनानं 5 वर्ष दिल्लीतच होते. खैरे साहेब मनानं 5 वर्ष त्याही वेळेला दिल्लीतच होते. 5 वर्ष इथे काम करत राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचं या शहरावरती जे प्रेम होतं आणि इकडल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जनतेचं जे बाळासाहेबांवरती प्रेम राहिलं, त्याच्यामुळे इथे शिवसेनेचा खासदार नाही कल्पना आपण सहनच करू शकतो होत नाही. ती काळ्या दगडावरची रेघ. महाराष्ट्रातलं काय घोषणा आहे? 45 काय मिशन 45. आम्ही 45 नाही सांगत, आम्ही प्रॅक्टिकल लोक आहोत. महाविकास आघाडी 35 जागांच्या वर 100% जिंकते. हे अहंकारी आहे. 10 वर्ष यांनी हा देश लुटला. 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. हे खरं आहे की काँग्रेसला स्वतःचे ढोल वाजवता आले नाही, असं आता लोकांना वाटायला लागलं. आपण जे म्हणालात ते बरोबर आहे. पंडित नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील. काल मी आणि उद्धव साहेब पालघरवरून येत होतो आणि एक नवीन सिरियल, एक टीव्हीला काहीतरी वेब सिरीज आहे, शेख मुजीबुर रहमानवरती काहीतरी एक वेब सिरीज आहे. आम्ही चर्चा करत होतो की शेख मुजीबुर रहमानवरती, पण त्याच्यावरती आपल्या भारतामध्ये बंदी आहे दाखवायला. असं का? याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये इंदिरा गांधीची शौर्यगाथा आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, शौर्य गाजवलं, एक नवीन देश निर्माण केला.
भारतीय सैन्य त्या सैन्याचं नेतृत्व करून 1947 साली आपल्या देशाची फाळणी करणाऱ्या पाकिस्तानचे 2 तुकडे केले. ही शौर्य गाथा इंदिरा गांधीची आपल्या देशामधल्या नवीन पिढीला कळू नये, समजू नये. त्याच्यामुळे त्या शेख मुजीबुर रहमानच्या वेब सिरीजवर नरेंद्र मोदी बंदी घालतो. हा डरपोकपणा आहे. अरे 10 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा. तुमच्याकडे करण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे का? आपण 10 वर्ष प्रधानमंत्री आहात. आपल्याकडे पाशवी बहुमत आहे, पाशवी. आता आपण तिसऱ्यांदा म्हणते मीच प्रधानमंत्री होणार. मग गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय कामं केली हे सांगा प्रचारामध्ये. झालं होते जम्मूला, उधमपूर. देशाचा प्रधानमंत्री भाषण काय करतोय? विकासावर नाही. मी 10 वर्षात काय काम केलं हे नाही, पुढल्या 5 वर्षात काय काम करणार आहे ते नाही. मोदी असं म्हणतात, हे जे आमचे विरोधक आहेत ते मटण खातात. हा का प्रचाराचा मुद्दा झाला? नाही, तो कधी खात असतील हो, ते आपण कशाला सांगायचं. आमचे विरोधक खैरे साहेबांनी अंबादास दानवेंचा उल्लेख केला, मला आनंद झाला. अंबादास दानवे हे शिवसेनेचे, तुम्ही का त्यांना विचारता मला कळत नाही, अत्यंत निष्ठावान कडवट शिवसैनिक. अनेक वर्ष काम करतायत पक्ष. इकडे बसलेला प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक हा फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश पाळतो, माझ्यासह. आणि खैरे साहेब, तुम्हाला चिंता नाहीये. या राज्याचे विरोधी पक्ष नेते जे आज आमच्या बरोबर महाराष्ट्रात खांद्याला खांदा लावून फिरतायत शिवसेनेच्या वाढीसाठी, ते आपल्याबरोबर इथे जिल्ह्यात तुम्हाला खासदार म्हणून पाठवण्यासाठी त्यांनी जबाबदारी उचललेली आहे. सकाळी मी आलो आणि नेहमीप्रमाणे पत्रकार देवेंद्र फडणवीसांनी म्हणे असं सांगितलंय. मला प्रश्न विचारला, काय की आमच्याकडे मोदी सारखा चेहरा आहे, विरोधकांकडे काय? मोदी सारखा चेहरा आहे, तो इतका भयंकर चेहरा आहे की लोक घाबरायला लागले आता. जसं शोलेमध्ये सोजा बच्चे ने तो गब्बर आ जाएगा, तसं या मोदींचं झालेलं आहे. इतका डरावना चेहरा या देशात 10 वर्षामध्ये झाला नव्हता प्रधानमंत्री पदावर. लोकांना भीती वाटते कधी येतील टीव्हीवरती आणि काय घोषणा करतील. चेहरा ज्याला तुम्ही चेहरा म्हणत असाल देशाचा, मी म्हटलंय भूताटकी आहे. लोकांना नको आहे हे भूत, आता उतरवायचं आपल्याला. इतके भयंकर कांड ह्या माणसानं केल्या गेल्या 10 वर्षांमध्ये. या देशाचं नुकसान केलेलं आहे, या समाजाचं नुकसान केलेलं आहे. आता त्यांना काही लोकांना वाटतंय अजूनही मोदीची भजनं करावीत, अजूनही मोदीच्या नावाने टाळ कुटावी. 400 पार लोकशाही का तुमच्या बापाची आहे का? या देशाची जनता ठरवेल, हे मोदी नाही ठरवू शकत. या देशातलं वातावरण असं आहे, मोदींनी 200 जागा जिंकल्या तरी खूप झाल्या आणि आपली इंडिया आघाडी कोणत्या परिस्थितीमध्ये 300 पार होते. ते पुन्हा त्यांची घरवापसी व्हायला पाहिजे म्हणून आपण 370 कलम हटवलं आणि शिवसेनेला त्यांना पाठिंबा दिलेला. 1 नंबरचा खोटारडा प्रधानमंत्री या देशाला लागला. जर ऑलिम्पिक मध्ये जर स्पर्धा लागली जलद गतीनं खोटं बोलणाऱ्यांची,
नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळालं. ऑलिम्पिक मध्ये आपल्याला आतापर्यंत गोल्ड मेडल फार कमी मिळत आहे. तर पुढल्या वेळेला जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा आपण ऑलिम्पिकला ते प्रपोजल देऊ, जलद गतीनं खोटं बोलणाऱ्या माणसाला थांबवला, का थांबवला नाही? अवतारी पुरुष. तेव्हा मित्रांनो, हे ढोंगे आणि भंपक लोकांचं सरकार, माननीय उद्धव ठाकरे जे सांगतात, हा भारतीय जनता पक्ष भाडखाऊ लोकांचा पक्ष, हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे. या पक्षामधले 70% लोक हे भाडोत्री आहेत. आणि जो विरोधात बोलत त्याला अटक करा. मलाही अटक केली. काय उखडली माहिती? काय उखडले? आम्ही गेलो जेलमध्ये. आम्ही गेलो, हे असं भगवा फिरवत गेलो आणि भगवा फिरवत आलो. केजरीवाल गेले, हेमंत सोरेन गेले, पण हा देश कधीही कोणत्याही हुकुमशहापुढे झुकला नाही. लक्षात घ्या, या जगामध्ये हुकुमशहाचा अंत हा अत्यंत वाईट झाला. एकतर त्याला रस्त्यावर लोकांनी तुडवून मारलं किंवा त्याला आत्महत्या करावी लागली. हा हुकुमशाहीचा इतिहास या देशामध्ये सुद्धा आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही, पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार. हे ईव्हीएमचं वगैरे तुम्ही काय भीती बाळगू नका. लोकांना मनात फार ती भीती आहे, ती काढून टाका. मतदान वाढवा, 10% मतदान वाढवा. 10% मतदान आपण वाढवलं की ईव्हीएमचा घोटाळा आपोआप नसतो. हा आमचा रिसर्च आहे. साधारण 5 ते 6% मशीन्स आणि ते यंत्रणा ते मॅनेज करतात. 5% मतं वाढतात. आपण 10% मतं आपली वाढवायला पाहिजे. आपली 10% मतं वाढवा. तुम्ही पहा, हा मोदी आणि त्याचा पक्ष ग्रामपंचायतीला पण निवडून देऊ शकत नाही. आणि मला खात्री आहे, संभाजीनगरमध्ये जे मराठवाड्याचं हृदय आहे, नाक आहे, इथे आपण विजय प्राप्त करू. आणि मराठवाडा संपूर्ण मला महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक दिसतो. मगाशी कल्याण काळे आले. कल्याण काळ्यांच्या मागे आपण सगळे ठामपणे उभे राहिलो तर रावसाहेब दानवे परत दिल्ली पाहणार नाही. आपण त्याला वाटलं मर्सिडीज मध्ये पाठवणं, घरी पाठवणं. आता या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल, लातूर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, जालना, संभाजीनगर, प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचीच हवा आहे. उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब, राहुल गांधी यांचं नेतृत्व लोकांना हवं आहे. हुकुमशाही नको आहे. लोकांना संविधान वाचवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर घटना, राज्य घटना, संविधान आपल्याला दिलं. ते आपल्याला त्याचं रक्षण करायचं आहे. आणि ती जबाबदारी संभाजीनगरच्या जनतेवर, या मराठवाड्यावर जास्त आहे. कारण निजामाशी लढून त्या निजामाला बाहेर काढणारा हा मराठवाडा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो, आणि आपल्या आई इथे बसलेल्या आहेत. आपले मातूस, आपले वडील स्वातंत्र्य सैनिक होते. हे संस्कार आहे. संस्काराची भाषा मोदी करू शकतात का? त्यांचं पुढं आईला भेटायला जायचे 4 कॅमेरे, हा आमचा संस्कार आहे. 1 कॅमेरा इथे, 1 कॅमेरा तिथे. आईला भेटायला गेलाय ना तू. बँकेच्या रांगेत आईला उभं करतात. आईला काहीतरी घात द्यायचा आणि ते भरवायला सांगायचं. देशातला कोणत्या प्रधानमंत्र्यांनी नौटंकी केली नव्हती. ही नौटंकी आता बंद.
या देशामध्ये नौटंकी चालणार नाही. या देशामध्ये आता रामराज्यच येणार. ते रामराज्य आपण आणणार. मोदीचं रामराज्य नाही. आणि मला खात्री आहे संभाजीनगरमध्ये जे मराठवाड्याचं हृदय आहे, नाक आहे, इथे आपण विजय प्राप्त करू. आणि मराठवाडा संपूर्ण मला महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक दिसतो. मग अशी कल्याण काळे आले. कल्याण काळ्यांच्या मागे आपण सगळे ठामपणे उभे राहिलो तर रावसाहेब दानवे परत दिल्ली पाहणार नाही. आपण त्याला वाटलं मर्सिडीज मध्ये पाठवा, घरी पाठवा. आता या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल, लातूर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, जालना, संभाजीनगर, बीड, प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचीच हवा. उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब, राहुल गांधी यांचं नेतृत्व लोकांना हवं आहे. हुकुमशाही नको आहे. लोकांना संविधान वाचवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर घटना, राज्य घटना, संविधान आपल्याला दिलं. ते आपल्याला त्याचं रक्षण करायचं आहे. आणि ती जबाबदारी संभाजीनगरच्या जनतेवर, या मराठवाड्यावर जास्त आहे. कारण निजामाशी लढून त्या निजामाला बाहेर काढणारा हा मराठवाडा आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो, आणि आपल्या आई इथे बसलेल्या आहेत. आपले मातूस, आपले वडील स्वातंत्र्य सैनिक होते. जे संस्कार आहे, संस्काराची भाषा मोदी करू शकतात का? त्यांचं कोण? आईला भेटायला जायचे 4 कॅमेरे, हा आमचा संस्कार आहे. 1 कॅमेरा इथे, 1 कॅमेरा तिथे. आईला भेटायला गेलाय ना तू. बँकेच्या रांगेत आईला उभं करतात. आईला काहीतरी घात द्यायचा आणि ते भरवायला सांगायचं. देशातला कोणत्या प्रधानमंत्र्यांनी नौटंकी केली नव्हती. ही नौटंकी आता बंद. या देशामध्ये नौटंकी चालणार नाही. या देशामध्ये आता रामराज्यच येणार. ते रामराज्य आपण आणणार. मोदीचं रामराज्य नाही.